नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. चला, आजचा काय गोंधळ आहे? रोज नवीन गोंधळ असतो. आज ट्रम्प साहेबांनी ऑटो, फार्मा, सेमीकंडक्टर चिप याच्यावर 25% टॅरिफ लावणार असं सांगितलं आणि हा टॅरिफ 2 एप्रिलपासून लावला जाईल अशी एक घोषणा केली आहे. जे युद्ध चालू आहे ते युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत, त्याच्या बैठका चालू आहेत, पण फारसा काही निर्णय त्याच्यातून आला नाही. क्रूड, बॉन्ड यील्ड, डॉलर इंडेक्स याच्यामध्ये खूपसा म्हणावा तसा बदल नाही. 107 डॉलर इंडेक्स आहे, 4.55 बॉन्ड यील्ड आहे आणि 75.85 क्रूड आहे. काल तुम्हाला FIIची खरेदी दिसली आहे, पण प्रत्यक्षात ही जी खरेदी आहे ती भारती एअरटेलचं जे ब्लॉक डील झालं त्या ब्लॉक डीलमध्ये ज्यांनी खरेदी केली आहे त्याचा आकडा या फॉरेन इन्व्हेस्टर्सच्या खरेदीत आहे. त्यामुळे फॉरेन इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे म्हणजे परदेशातले लोक आपल्या देशात खरेदी करायला यायला लागलेत असं समजून हुरळून जाऊ नका. त्यांनी भारती एअरटेलचं जे ब्लॉक डील झालं त्याच्यामध्ये काही स्टेक घेतला आहे. डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची 3072 कोटीची खरेदी आहे. फॉरेन इन्व्हेस्टर्सची 4787 कोटीची खरेदी आहे. काल मला कमेंट आली होती रात्री की मॅडम फॉरेन इन्व्हेस्टरनी आज खरेदी केली आहे, पण ती खरेदी त्या ब्लॉक डीलमुळे झालेली आपल्याला दिसते आहे. लार्सन अँड टुब्रोनी L&T स्पेशल स्टील आणि हेवी फोर्जिंगमधला उरलेला 26% स्टेक घेतला आहे. त्यामुळे आता ही L&Tची होल्ली ओन सबसिडियरी झाली आहे. कॉन्कॉर म्हणजे कंटेनर कॉर्पोरेशन यांनी 30 BLSS रॅक्ससाठी ब्रेथवेट कंपनीला 689.76 कोटींची ऑर्डर दिली आहे. RVNL रेल इन्फ्रा डेव्हलपमेंट कंपनी कर्नाटक यांच्याकडून 554 कोटीच्या प्रोजेक्टसाठी त्यांना LOA मिळाला आहे. अरविंदो फार्माच्या अंकापल्ली येथील युनिटचं USFDAने इन्स्पेक्शन केलं होतं. प्री अप्रूव्हल इन्स्पेक्शन होत आहे आणि हे इन्स्पेक्शन 10 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी दरम्यान केलं होतं. त्याच्यामध्ये 5 त्रुटी दाखवल्या आहेत. एक तर फार्मावर 25% टॅरिफ लागेल आणि दुसरं या 5 त्रुटी दाखवल्या त्यामुळे अरविंदो फार्मा बंदित राहू शकेल. महिंद्रा लाईफने महालक्ष्मी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टसाठी 1650 कोटींच्या लिव्हिंगस्टोन इन्फ्राबरोबर पार्टनरशिप केली आहे. पिरामल फार्माच्या तुर्भे येथील युनिटचं गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेससाठी 11 ते 17 फेब्रुवारी दरम्यान इन्स्पेक्शन झालं होतं. USFDAने 6 त्रुटी दाखवल्या आणि 483 फॉर्म इश्यू केला. त्यामुळे पिरामल फार्मा मंदित राहील. ट्रान्सफॉर्मर्स आणि रेक्टिफायर यांना वॉसॉग
TNG इंडियाकडून 166.50 कोटीची ऑर्डर मिळाली. आज हेक्झावेल टेक्नॉलॉजीचं बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर लिस्टिंग होईल. हा 708 रुपयाला दिला होता. सिप्ला मेडप्रो साऊथ आफ्रिका प्रोप्रायटरी या सबसिडियरीमध्ये 900 मिलियन झार एवढी गुंतवणूक केली आहे. टाटा स्टील लीड पोर्ट टालबोट काउन्सिल यांनी पोर्ट टालबोट येथे इलेक्ट्रिक आर्क फर्नेस योजनेला परवानगी दिली आहे. यासाठी 1.25 बिलियन पाउंड एवढी गुंतवणूक टाटा स्टील करणार आहे आणि त्यामध्ये काही गुंतवणूक ब्रिटिश सरकार पण करणार आहे. लेमन ट्री 46 रूमचं मध्य प्रदेशातल्या हॉटेलसाठी त्यांनी लायसेन्सिंग ॲग्रीमेंट केलं आहे. नजारा डेटावर्क्स बिझनेस सोल्युशनमध्ये 22% स्टेक नजाराने घेतला. आता त्यांचा स्टेक 55% झाला आहे. इरिडाच्या सबसिडियरीला गिफ्ट सिटीमध्ये बिझनेस सुरू करण्यासाठी सर्टिफिकेट मिळालं आहे. वेदांताची काल डिमर्जरसाठी बैठक झाली. या बैठकीमध्ये 75% व्होटिंग डिमर्जरच्या बाजूने झालं पाहिजे तरच ते लागू होईल असं होतं. तर 83% व्होटिंग डिमर्जरच्या बाजूने झालं आहे. त्याचबरोबर वेदांता NCD इश्यू करणार होती, नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचर्स. ते 3,500 कोटीचे इश्यू करणार होते, पण सध्या मार्केट मंदीत आहे, तर डिमांड नाही तेवढी, म्हणून या 3,500 कोटीवरनं हा इश्यू 2,600 कोटी एवढा कमी केला आहे. L&T फायनान्स पॉल मर्चंट फायनान्स कॉर्पोरेशनचा गोल्ड लोन व्यवसाय L&T फायनान्स विकत घेणार आहे. आता तेजीत आणि मंदीत कुठले शेअर राहतील हे मी देते, पण त्याच्यावर फारसा भरोसा ठेवण्याची गरज नाही. तुम्ही वॉचलिस्ट काढा, टोटल मार्केट कसं चाललंय बघा, कारण ऐन वेळेला एखादी बातमी येते आणि धुवा उडतो. त्यामुळे भांडवलाचा अधिरक्षण करा. खूप स्ट्रॉंग आणि चांगल्या शेअरमध्ये गुंतवणूक करा. इंट्राडेच्या भानगडीत पडून भांडवल अडकवू नका आणि स्टॉप लॉस ठेवून पैसे घालवू नका, कारण स्टॉप लॉस ट्रिगर होण्याची शक्यता खूप वाढली आहे. तर स्टॉप लॉसमध्येच पैसे निघून जातील आणि ज्या ठिकाणी पैसे गुंतवायला हवेत त्या ठिकाणी गुंतवण्यासाठी पैसे शिल्लक उरणार नाही. मी रोज देते म्हणून काही शेअरचा अंदाज देते, बस इतकंच, रोजची सवय म्हणून. त्याकडे तुम्ही लक्ष द्या असं माझं म्हणणं नाही. ज्यांच्याकडे पैसे भरपूर आहेत त्यांची गोष्ट वेगळी आहे, पण बाबा महिन्याला 2,000च कसे बसे बाजूला ठेवू शकतो, महिन्याला 5,000 बाजूला ठेवू शकतो आणि त्याच्यामध्ये मला जमेल तेवढं मार्केट करायचं आहे, अशी परिस्थिती असल्यास तुम्ही या भानगडीत पडू नका. अजून मार्केट सेटल झालेलं नाही. पहिले तेजीवाले शेअर देतीये.
TTK प्रेस्टीज, ट्रान्सफॉर्मर्स, रेक्टिफायर्स, हिंदाल्को, कारण काल अल्कोवा तेजीत होता, SBI कार्ड, सिंजीन, भारती एअरटेल, HDFC बँक, NTPC, महिंद्रा लाईफ, कंटेनर कॉर्पोरेशन, बर्जर पेंट, सिप्ला, HCL टेक, टाटा स्टील, वेदांता, JSPL, जुबिलंट फूड, L&T फाइनेंस, इन्फोसिस, कोटक बैंक, HUL, वोल्टास, टेक महिंद्रा, सुवेन फार्मा, महिंद्रा लाईफ, पॉवर ग्रिड, RPP इन्फ्रा. तर मंदीमध्ये बहुतेक फार्मा आज मंदीत राहील, कारण 25% टॅरिफ लावला जाणार आहे. म्हणून कल्याण ज्वेलर्स, सन फार्मा, अरविंदो फार्मा, पिरामल फार्मा आणि ICICI बँकेकडे लक्ष द्या, कारण त्यांचा ADR म्हणजे अमेरिकन डिपॉझिटरी रिसीट याचा भाव कमी चाललाय, मंदीत चाललाय, म्हणून ICICI बँक. नाहीतर बहुतेक वेळेला ICICI बँक तेजीत असते हल्ली. ICICI, HDFC, कोटक हे सगळं तेजीत असतं, पण यांचा काल ADR डाऊन होता का ते माहीत नाही. पैसा जपून वापरा, कारण ज्या वेळेला 800-1000 पॉईंट मार्केट पडतं त्यावेळेला थोडी थोडी गुंतवणूक करता येईल. एकच मार्ग आहे की उन्हाळ्यात ज्या गोष्टीला मागणी असते अशा शेअरमध्ये 2-4 महिन्यासाठी गुंतवणूक केली आणि ती पण 1-2 शेअर जेव्हा शेअर पडताय तेव्हा असं बघून जर गुंतवणूक केली तर तुम्हाला जूनच्या रिझल्टमध्ये त्याचा फायदा मिळू शकतो. त्या दृष्टीने तुम्ही हे जी पडझड होती आहे त्या पडझडीचा फायदा उठवू शकाल. बघूया आज मार्केटची लहर काय बघायला मिळते ते. नमस्ते.